मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये कल्पना अर्जुनला विचारते, काय रे, म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे तू मला सांगायला आलास का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं ते मी तुला सांगायला आलोय. त्यावेळी पुढे आता तो म्हणू लागतो, मम्मा, मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं हे तुला मला एकदाही विचारावंसं वाटलं नाही का ग? मग आता कल्पना हसते आणि म्हणते, अरे, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुमचं घरातील सर्वांसमोर आलं तेव्हा अस्मिताने तुला विचारलंच होतं की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं म्हणून. तुम्ही तेव्हा उत्तर दिलं नाही, तुम्ही तिला लगेच गप्प केलं. अर्जुन म्हणतो, मला त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता द्यायचंय मम्मा. अगं मम्मा, मला एक सांग, अगं त्या सायलीसारख्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय हे तरी समजतंय का? हे फक्त एका लॉयरलाच माहीत असेल ना. आणि तेव्हा मला माझ्या प्रॉब्लेमसाठी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे एकच सोल्युशन दिसत होतं. आणि मग म्हणूनच मी मिसेस सायलींकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं अप्रोच दिलं. त्या माझ्याकडे कधीही आल्या नव्हत्या मम्मा. अगं मम्मा, त्या मला किंवा तुम्हाला कुणालाही फसवणं शक्यच नाहीये. प्रिया आता सगळं बाहेर बोलणं ऐकत असते आणि ती रागातच आतमध्ये पाहत असते. इकडे अर्जुनला माहीत असतं की भामटी प्रिया ही बाहेरच आहे. तर अर्जुनच्या ह्या बोलण्यावर कल्पना मात्र रागातच त्याच्याकडे पाहते. सायली आता किचनमध्ये बसलेली असते आणि दिवसभरामध्ये अर्जुनने ज्या काही चिठ्ठ्या तिला पाठवलेल्या असतात ती त्या चिठ्ठ्यांकडे पाहत अर्जुनच्या आठवणीत रमते. त्याच वेळी आता कुसुम तेथे येते. तिच्या हातातून पटकन त्या चिठ्ठ्या ओढून घेते. मग आता सायली खूपच घाबरते. तिला एका क्षणी असं वाटतं की मधुभाऊ आले की काय, म्हणूनच ती खूप घाबरते. त्याच वेळी आता कुसुम तिच्यावर हसते आणि म्हणते, अगं घाबरतेस काय, कुणी नाहीये दुसरं, मी आहे. आणि मगापासून मी बघतीये या चिठ्ठ्यांची सारखी सारखी तुझी पारायणच चालली आहे. अगं, या मोबाईलवर मेसेज पाठवण्याच्या जमान्यामध्ये अर्जुन चिठ्ठ्यांवर चिठ्ठ्या पाठवतोय. मला तर तो कटकट्या वकीलच वाटला होता, परंतु तो निघाला रसिक राजपुत्र. त्यावेळी सायली म्हणते, कटकट्या काग म्हणतेस कुसुमताई तू? अगं, आमच्या घरातलं ते तेज आहे, तेज. ते आजूबाजूला असले ना तर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असतं. मग कुसुम म्हणते, जसं आता तुझ्या चेहऱ्यावर आहे तसंच ना. तेव्हा कुसुम म्हणते, ऐक ना, अगं मला तर असं वाटतंय तुम्ही ह्या चिठ्ठ्या ना अशा जपून ठेवल्या पाहिजेत. पुढे जाऊन तुमच्या मुलांना त्या दाखवायला होतील की तुमचे आई वडील कसे लपून छपून प्रेम करायचे. मग आता कुसुमला असं बोलताना पाहून सायली खूप लाजते आणि म्हणते, कुसुमताई तू सुद्धा ना अशी का बोलतेस कळतच नाही. अगं, अजून कशात काही नाही आणि तू कुठे जाऊन पोहोचलीस. त्यावेळी आता अर्जुनचा जीव इकडे टांगणीला लागलाय, तुला कळतंय ना ग या चिठ्ठ्यांवरून, असं आता कुसुम म्हणते. त्यावेळी आता सायली म्हणते, मला सगळं कळतंय ग कुसुमताई, पण माझं ना इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालीये. कारण मला ना यांना दुखवायचंय नाही मधुभाऊंना. इकडे अर्जुन आता कल्पनाला समजावत असतो की अगं असं काही कॉन्ट्रॅक्ट असतं. हे जेव्हा मिसेस सायलींना समजलं होतं ना तेव्हा खरं तर त्यांना खूप शॉक बसला होता. पण कल्पनाला आता अर्जुनचं म्हणणंच पटत नसतं. प्रिया मात्र खूप चिडलेली असते की तिला झिडकारून सायली बरोबर याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. इकडे आतमध्ये अर्जुन हा कल्पनाला म्हणतो की मी त्यांना कसं बसं समजावलं आणि तेव्हा त्यांचाही नाईलाज होता, कारण त्यांना फक्त त्यांच्या बाबांना वाचवायचं होतं आणि इथे कुणी कुणाचाही गैरफायदा घेतला नाही मम्मा. तर दुसरीकडे कुसुम सायलीला समजावते, बाप बापाचं काम करतोय आणि नवरा कर्तव्य पार पाडतोय. दोघांचं काम अगदी व्यवस्थितपणे करतायत. आता तू सुद्धा अंत पाहू नको अर्जुनचा. आता पुढाकार घ्यायलाच हवा, कारण त्याने तुझ्या प्रेमासाठी सगळं काही पणाला लावलंय आणि तो सुद्धा शेवटी माणूसच आहे. किती दिवस असा अपमान सहन करत राहणार. तेव्हा सायली आता त्या गोष्टीचा खूप विचार करत असते. दुसरीकडे अर्जुन कल्पनाला म्हणतो, मम्मा, सिच्युएशनच अशी होती ना की ते आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे करावं लागलं. त्याच वेळी कल्पना म्हणते, का रे, तुझे बाबा जेलमध्ये होते का, तेव्हा तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, माझं फ्युचर पूर्णपणे धोक्यात होतं म्हणून मी हे केलं. मम्मा, तुम्ही सर्वांनी माझं लग्न हे त्या तन्वीशी ठरवून टाकलं आणि मला ते आवडलं नाही. मला दिसत होतं पुढे की मी आणि तन्वी अजिबात कम्फर्टेबल नाही आहोत, म्हणून मला तिच्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं. मम्मा, तू समजून घे जरा. बाहेर प्रिया हे सगळं ऐकते आणि तिला प्रचंड राग येतो. आता तो म्हणतो, तन्वीशी मला लग्न करायचंच नव्हतं म्हणूनच मी हे सगळं काही केलंय.
म्हणजे मिसेस सायलींबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. त्यावेळी कल्पनाला आता राग येतो आणि ती विचारते, तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मागे नक्की हेच कारण होतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हेच कारण होतं मम्मा. तेव्हा तो आता म्हणतो की हो मम्मा, कारण तुम्ही सर्वजण पूर्णाजीने प्रतिमा आत्याला दिलेल्या वचनामध्ये अडकला होतात. तुम्ही सर्वजण मला फक्त प्रेशराईज करत होता की मी तन्वीशीच लग्न करावं. तेव्हाच नेमक्या मिसेस सायली या मधुभाऊंची केस घेऊन माझ्याकडे आल्या आणि मग मला हा गोल्डन चान्सच दिसला आणि मम्मा मला चुकीच्या मुलीशी लग्न करून माझं आयुष्य अजिबात खराब करायचं नव्हतं, असं अर्जुन कल्पनाला सांगतो. त्यावेळी प्रिया बाहेर सगळं ऐकते आणि तिला प्रचंड राग येत असतो. आतमध्ये कल्पना म्हणते, बाळा पण तुझ्यासाठी कधीही तन्वी ही चुकीची मुलगी नव्हतीच. अरे अर्जुन, आम्ही नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करत आलोय, पण तुला हे कधी कळलंच नाही आणि म्हणूनच तू आम्हाला फसवलंस. अरे जर तुला तन्वीशी लग्न करायचंच नव्हतं तर तुम्ही आम्हाला विश्वासात का नाही घेतलंस आणि आमच्याशी का नाही बोललास? तेव्हा अर्जुन म्हणतो, खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला मम्मा, तुला आठवत असेल. अगं तुम्ही कुणी ऐकूनच घेतलं नाही माझं कधीही बोलणं, कारण तुमच्यासाठी तुमची तन्वी ही आयडियल सून होती आणि तेव्हा काय, आता सुद्धा तुम्हाला तन्वी ही आयडियल सूनच वाटतेय. तुम्हा कुणालाही एक गोष्ट कळत नाहीये की त्या मुलीचं मन फक्त काळं आणि काळं आहे. तेव्हा आता कल्पना म्हणते की अर्जुन, तुला अजून ती मुलगी कळालेलीच नाहीये. तू तन्वीच्या बद्दल गैरसमज करून घेतलेस आणि अख्ख्या घराला अक्षरशः तू दुःखात लोटलंस. मग आता अर्जुन म्हणतो, मम्मा हे बघ, तुम्हा सर्वांना त्रास झाला याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. तुम्हा सर्वांना फसवलं ही खरं तर माझीच चूक झालीये आणि मी ती कबूल करतो मम्मा. ही चूक फक्त माझी होती मम्मा आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी मी घेतोय. त्यात मिसेस सायलींचा खरंच काहीही दोष नव्हता. मला फक्त तन्वी माझ्या आयुष्यात नको होती आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलंय. तर आता ट्रस्ट मी मम्मा, मी यासाठी फक्त सायलीबरोबर लग्न केल्याचं अर्जुन म्हणतो. त्यावेळी प्रिया आता मनातच विचार करते, म्हणजे फक्त मला नाकारण्यासाठी तू सायलीबरोबर हे लग्न केलंस, माझा एवढा मोठा अपमान केलास, हे बघ आता तर माझ्यापासून तुझी सुटकाच होणार नाहीये, असं रागातच ती म्हणत असते. माझ्या मनाचा रंग काळा आहे का? आता हाच उद्या काळा रंग मी तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या सायलीच्या आयुष्यात कसा पसरवते ना, ते बघतच राहा, असं म्हणून आता प्रिया ही खूपच चिडते. दुसऱ्या दिवशी आता सायली ही अगदी आनंदाने मधुभाऊंसाठी चहा देते. तर आता मधुभाऊ तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा सायलीलाही कळत नाही काय झालं असेल असं अचानक मधुभाऊंना. मग कुसुमला सुद्धा ती चहा देते. त्यावेळी आता कुसुम म्हणते, अगं तुझाही कप घेऊन ये ना, तू पण चहा पी. सायली आता ठीक आहे असं म्हणते. त्याच वेळी आता तेथे पत्रकारांचा नुसता ताफाच येतो. बाहेर पत्रकार आलेले असतात आणि ते म्हणत असतात की हे सायली मधुकर या राहतात जनता चाळीमध्ये, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याबरोबर त्यांचा नक्की संबंध काय आहे. जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की काय आहे सायली आणि अर्जुनचं नातं, हे आता पत्रकार बोलत असतात. तेव्हा आता हाच पत्रकारांचा आवाज जेव्हा मधुभाऊंच्या कानावर पडतो तेव्हा ते आता विचारू लागतात, काय चाललंय काय बाहेर नक्की. मग आता कुसुमताई त्याचबरोबर मधुभाऊ आणि सायली हे तिघेही बाहेर येतात. तर बाहेर पत्रकार असतात. मग पत्रकारांना पाहून सायलीला जरा धक्काच बसतो. त्यावेळी एक पत्रकार उगीच नको ते आरोप सायलीवर करू लागते की हो त्यांचं लग्न झालेलं नाहीये, तर त्यांचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे आणि हा लग्नाचा फक्त या दोघांनी बाजारच मांडलाय आणि तेही सुभेदारांसारख्या एका नामवंत कुटुंबात आणि जनता चाळीसारख्या सभ्य वस्तीमध्ये. आता हे पत्रकारांचं बोलणं ऐकून तेथे असणारे सर्वजण म्हणजे जनता चाळीतील सर्वजण बाहेर येतात आणि सायलीकडे पाहतच राहतात. तर सायली आता खूप घाबरलेली असते. त्याच वेळी आता सगळ्या बायका आपापसात कुजबुजू लागतात की नक्की काय झालं असेल हे, कारण ही सायली तर खूपच सभ्य दिसते ना, पण हे खोटं असू शकतं का, पण ही अशी कशी वागली असेल. त्यावेळी आता सर्वजणी अशा कुजबुजू लागतात. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं. त्याचवेळी आता काही बायका म्हणू लागतात की पत्रकारांपेक्षा आपण तिला जास्त ओळखतो, उगीच कुणाचंही ऐकून आपण तिच्यावर असे आरोप नाही करू शकत.
त्याचवेळी आता त्या बायका म्हणू लागतात की अगं तसं नाहीये, आपण आरोप करू शकत नाही म्हणजे अगं हे खरं आहे म्हणून तर ती इथे येऊन पडली आहे, बरोबर ना? नाहीतर आपलं स्वतःचं घर सोडून इथे कुणी येऊन राहतं का? आता सायलीबद्दल हे सगळं काही ऐकून तिला खूपच टेन्शन येतं. मधुभाऊ तर अक्षरशः कोलमडून जातात. त्यांना काहीही कळत नाही हा नक्की कुणी घाट घातलाय. त्याचबरोबर आता कुसुम सायलीचा हात पकडून म्हणते, अजिबात धीर सोडायचा नाही, अगदी खंबीरपणे इथे उभं राहायचं. सायलीवर होणारे हे आरोप पाहून आता मधुभाऊ आपली नजरच दुसरीकडे करतात. कारण आता अजून सायलीमुळे काय काय भोगायला लागत आहे हे मधुभाऊंना कळत नाही. हे सर्व आरोप पाहून आता सायलीला चक्कर येऊ लागते. तर कुसुमाता तिला समजावते आणि म्हणते, सायली जरा स्वतःला सावर तू. त्यावेळी सायली आता त्या पत्रकारांकडे नुसती पाहतच राहते. मधुभाऊ या क्षणी सायलीला काहीही बोलत नसतात. त्यानंतर आता पत्रकार हे पुढे येतात आणि लगेच सायलीला प्रश्न विचारू लागतात की तुमच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये नक्की काय काय होतं, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट होतं ना त्यामध्ये काय काय लिहिलं होतं तेवढं आम्हाला सांगा. तर आता तेथे काही पत्रकार हे फोटो सुद्धा सायलीचे काढून घेत असतात. सायली मात्र निरुत्तर असते, ती काहीही कुणाला सांगत नाही. पुढे आता पत्रकार पुन्हा विचारू लागतात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे नक्की काय, हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकताय का? या प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कुठे पाहिलं आहे का? आत्ताच तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नवीन नावारूपास आले. तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टसाठी 1 वर्षाचे किती चार्जेस घेता, किती, असं आता अनेक प्रश्न सायलीला विचारतात. हा पत्रकारांचा हा प्रश्न ऐकून तर सायलीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता दुसरा पत्रकार म्हणतो, व्यवसाय लपवण्यासाठी तुम्ही या समाजामध्ये दुसरी कोणती ओळख घेऊन फिरताय? आता अविवाहित स्त्री आहात की घटस्फोटिता? पत्रकार सायलीवर अनेक प्रश्नांचाच भाडीमार करतात. तेव्हा सायली आता आपलं तोंड उघडते आणि सर्वांना उत्तर देत म्हणते, तुम्ही एका सभ्य घरातील मुलीला असले प्रश्न विचारताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? आणि मुळात तुम्हाला इथे कुणी पाठवलंय? इकडनं निघा अगोदर, कारण तुम्हाला हव्यात ना असल्या धक्कादायक बातम्या तुम्हाला इथे मिळणार नाही आहेत. निघा इथून, असं म्हणून सायली आता त्यांना जायला सांगते. तेव्हा पत्रकार म्हणतात, आम्हाला आमच्या प्रश्नांची अगोदर उत्तरं द्या, कारण तुमच्या आणि अर्जुन सरांच्या संबंधातून जर एखादं मूल जन्माला आलं असतं तर त्याची जबाबदारी नक्की कुणी घेतली असती, असं एक महिला पत्रकार सायलीला प्रश्न विचारते. तेव्हा सायलीला हा प्रश्नच ऐकून मोठा धक्का बसतो. तर मधुभाऊंच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते. पुढे आता कुसुम चौताळते आणि विचारते, अरे हे काय विचारताय तुम्ही? तुमच्या तरी लक्षात येतंय का? तुम्ही त्या मुलाच्या नावाने अर्जुन सरांना असं ब्लॅकमेल केलं असतं का? तर पुढची पत्रकार विचारते, तुम्ही कोणाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रॉमिस दिलंय? तेव्हा सायली म्हणते, गप्प बसा, तुमच्या हातात माईक आहे आणि समोर कॅमेरा आहे, याचा गैरफायदा अजिबात तुम्ही घेऊ शकत नाही, समजलं? मुळात तुमचं काम हे तुम्हाला कुणाच्याही चारित्र्यावर असं चिखलफेक करण्याचं काम देत नाही आणि हे असले प्रश्न विचारून तुम्ही पत्रकारितेलाच काळेमा फासताय. कारण तुम्ही जे काही विचारता आहात ना त्याची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत आणि ते सगळे आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असं म्हणून आता सायली त्यांना जायला सांगते. दुसरा पत्रकार विचारू लागतो की तुम्हाला सुभेदार कुटुंबातून बाहेर काढले हे खरं आहे का? हा प्रश्न विचारल्यावर मात्र आता सायलीला आणि मधुभाऊंना कुसुमला धक्काच बसतो. मग पुढे आता तो विचारू लागतो की काय त्यावेळी तुम्हाला अर्जुन सुभेदारांनी सुद्धा साथ नाही दिली, हे खरं आहे का खोटं? तेव्हा सायली म्हणते, हो ते खोटच आहेत, कारण अर्जुन सुभेदार कधीही माझी साथ अजिबात सोडणार नाही. पुढे आता एक महिला पत्रकार विचारते, मग तुम्ही इथे का राहताय आणि इथून तुम्ही आता नक्की कुठे जाणार आहात आणि आणखी किती कुटुंबांना तुम्ही फसवणार आहात? असं म्हणून आता सायलीवर प्रश्नांचा भाडीमार करत नको ते प्रश्न विचारत पत्रकार सायलीला खूपच सतावतात. तेव्हा मधुभाऊ आता पूर्णपणे चौताळतात आणि म्हणतात, बस झालं, असे गलिच्छ प्रश्न पुन्हा पुन्हा अजिबात विचारायचे नाहीत, समजलं? कारण माझ्या मुलीवर असे बेताल आरोप करण्याची तुमची हिंमतच कशी झाली? त्याचवेळी आता तुम्हीच मधुकर पाटील आहात का, असा प्रश्न महिला पत्रकार एक मधुभाऊंना करते. तुम्हाला खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी सायली सुभेदारांच्या इथे लग्नाशिवाय राहिली का? हा प्रश्न आता जेव्हा ती करते ना तेव्हा मधुभाऊंना अजूनच राग येतो.
त्याचवेळी आता सायली म्हणते, मी लग्न केले आणि इथे असलेल्या सर्वांनी ऐका, माझं आणि अर्जुन सुभेदारांचं लग्न झालं आहे, कारण मी त्यांची कायदेशीर आणि विधिवत पत्नी आहे. तेव्हा आता पत्रकार पण खूप घाबरतात, कारण आता त्यांना वेगळीच माहिती मिळालेली असते. पुढे एक महिला पत्रकार म्हणते की आम्हाला आमच्या सोर्सेसकडून जरा वेगळीच माहिती मिळाली आहे, कारण मधुकर पाटलांनी स्वतः जेलमधून सुटण्यासाठी स्वतःच्या मुलीचा बळी दिलात. हे खरं आहे का? तुम्ही आश्रम चालवत होतात, मग इतर मुलांचाही तुम्ही असाच वापर करून घेतला का? असे अनेक प्रश्न जेव्हा ती पत्रकार विचारते ना, तर आता दुसरीकडे आता प्रिया सुद्धा तोच व्हिडिओ पाहत असते. कशा प्रकारे सगळं काही लाईव्ह टेलिकास्ट होतंय आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळं काही अगदी व्यवस्थित होतंय का, हे प्रियाला पाहायचं असतं. आणि तिचा तो प्लॅन सक्सेस झालेला असतो आणि ती मात्र आता गालातच हसते, कारण आता सायलीची बेइज्जती होताना तिला पाहायची असते. तेव्हा तिला आता खूपच आनंद होतो, कारण सायलीची बेइज्जती करण्याचा तिने प्लॅनच आखलेला असतो. मग ती आता स्वतःची पाठ थोपवट म्हणते की प्लॅन सक्सेसफुल. दुसरीकडे सायली पत्रकारांवर खूपच चौताळते आणि म्हणते, गप्प बसायचं, कारण माझ्या वडिलांच्या विरोधात मी एकही शब्द कधी ऐकून घेणार नाही. ते देवमाणूस आहेत आणि त्यांचं नाव घेण्याची तुमची अजिबात योग्यता सुद्धा नाहीये. आता पत्रकार म्हणतात, स्वतःला सोडवण्यासाठी पाटलांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायला लावलं, हे नाकारता येणार नाही म्हणजे. तेव्हा कुसुमाता रागातच सगळ्यांकडे पाहत. इकडे आता मधुभाऊ म्हणतात, हो मी नाकारतोय हे सगळं, आणि माझ्या सायली विरोधात एक जरी शब्द तुम्ही बोलला ना अजून, तर मी जीभ हात सोडून देईन. तेव्हा असं म्हणून मधुभाऊ त्यांच्यावर चौताळून धावूनच जात असतात. त्यावेळी सायली आता त्यांना अडवते. दुसरीकडे प्रिया आता म्हणते की आता भर चौकामध्ये चांगली बेइज्जती झाली आहे या सगळ्यांची. आता बघू ना मधुभाऊ त्या अर्जुनला तिथे कसं त्या चाळीमध्ये उभं तरी करतायत का. सायली ही तिकडे पाहते आणि म्हणते की मधुभाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पुढे आता कुसुम म्हणते, ची तोंड बंद करायची आणि ते कॅमेरे बंद करायचे आणि निघायचं तुमच्या घरी. त्याच वेळी आता पत्रकार पुन्हा पुन्हा प्रश्न विचारू लागतात. तेव्हा कुसुम म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलंय ना निघा, तर निघायचं आता. तेव्हा पत्रकार आता खूपच फोर्स करू लागतात, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजे. सायली सुभेदार उत्तर द्या, सायली सुभेदार उत्तर द्या. तेव्हा सायलीला आता काय करावं सुचत नाही. सायली आणि कुसुम मात्र आता रडू लागतात. दुसरीकडे प्रिया मात्र या व्हिडिओचा आनंद घेत असते. तेवढ्यातच पूर्ण आजी त्याचबरोबर कल्पना या दोघीही तेथे येतात आणि मग नाटक करत प्रिया आता रडतच म्हणते, बापरे हे मी काय पाहतीये कळतच नाही. तेव्हा काय झालं ग तन्वी, असं आता कल्पना विचारते. प्रिया तो व्हिडिओ लपवत म्हणते, नाही मामी काही नाही झालं. तेव्हा पूर्ण आजी विचारतात, काय ग पण घडलंय काय ते तरी सांग ना. ते खूप काळजी असल्यासारखं नाटक करत आता प्रिया म्हणते, मामी पूर्णाजी हे पहा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि मी तेच पाहत होते. त्यावेळी कल्पना विचारते की बघू दे बरं तुझा फोन. तेव्हा प्रिया आता फोन दाखवण्यासाठी नकार देते. मग आता पूर्ण आजी आणि त्याचबरोबर कल्पना या दोघीही खूपच फोर्स करू लागतात की दे अगोदर फोन, पण प्रिया ऐकतच नसते. तर दुसरीकडे आता सर्वजण सायलीच्या बाजूने उभे राहतात आणि मग म्हणत असतात की आमची सायली ही खूप चांगली आहे, त्या अर्जुन सुभेदारानेच आमच्या सायलीला काहीतरी करायला सांगितलं असणार. त्याच वेळी आता पत्रकार पुन्हा त्या माणसांना विचारू लागतात, तुम्हाला या कॉन्ट्रॅक्ट बद्दल काही माहीत आहे का. तर दुसरीकडे कल्पना पूर्ण आजी तो व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण आता अर्जुनवर होणारे हे आरोप त्यांना सहन होत नाही. त्यानंतर आता पत्रकार म्हणतात की सायली सुभेदार आम्हाला फक्त एकदाच सांगा की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नक्की काय क्लॉजेस होते. त्यावेळी सायली म्हणते, निघा इथून, आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते, अर्जुन सरांचं आणि माझं नातं अगदी पवित्र होतं आणि खरंच आहे. त्यावेळी आता रागातच सर्वजण म्हणू लागतात की असं कसं खरं आहे. तर दुसरीकडे आता कल्पना आणि पूर्णाजी या तोंडालाच हात लावतात. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो की हे सगळं काय चाललंय. आता सायलीवर सारखा सारखा प्रश्नांचा भाडीमार होत असतो. ते पाहून आता सायली ही अगदी गांगरून जाते, तिला काहीच कळत नाही. तर इकडे प्रिया मात्र आता आग लावून एकदम सर्वांची मजा पाहत असते. ती आता हसत असते, कारण तिला फक्त आणि फक्त सायलीला त्रास द्यायचा असतो.
इकडे सायली आता खूप रडत असते, कारण सायलीला आता काय उत्तर द्यावं हे कळत नसतं. तर पत्रकार खूपच तिला फोर्स करू लागतात. तर दुसरीकडे आता कल्पना जो व्हिडिओ पाहत असते ना, तो मोबाईलच आता प्रिया हातातून ओढून घेते आणि म्हणते की जाऊ दे, अगं नको बघू, कारण या सायली आणि त्याचबरोबर मधुभाऊंनी खूप मोठं कारस्थान केलंय. ते कधीच मान्य करणार नाही की सायली ही चुकीची आहे म्हणून. त्याचवेळी हे प्रकरण पत्रकारांपर्यंत गेलंच कसं, असं कल्पना आता विचारते. त्याचवेळी आता प्रिया घाबरते आणि म्हणते हे सायलीनेच केलं असेल. मग आता कुठलीही मुलगी स्वतःची बदनामी का करून घेईल, असं आता पूर्णाजी विचारतात. तेव्हा बदनामी म्हणजे प्रसिद्धी असते ना पूर्णाजी, असं प्रिया म्हणते. आणि मला तर खात्री आहे सायली स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तेव्हा प्रिया आता म्हणते बापरे, काही खरं नाही. म्हणजे तुम्हाला माहितीये का आता पूर्णाजी काय होईल? आता बदनामी होती म्हटल्यानंतर ती मुलगी आपल्याकडून आता पैसे मागेल, काही पण ती करू शकते. तुम्हाला माहीत आहे का? आता त्यावेळी ती आपल्याला ब्लॅकमेल सुद्धा करेल. तेव्हा आता रागातच कल्पना म्हणते मला ही मुलगीच नको आहे. म्हणजे ही मुलगी ना अजूनच माझ्या डोक्यात चालली आहे. तेव्हा हे सगळं आपण कसं निस्तरायचं कल्पना, असं पूर्णाजी विचारतात. तेव्हा प्रिया म्हणते करूयात आपण काहीतरी, असं म्हणून ती आता उगीच सायलीविषयी नको ते मनात पुन्हा त्यांच्या भरवू लागते. मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.